नर्मदामध्ये 11,000 लिटर दूध हे अध्यात्माच्या नावाखाली वाहण्यात आले. तर मला सांगा, असं केल्याने आपलं कोणतं पाप धुतलं जाणार आहे आणि असं कोणतं पुण्य आपल्याला लाभणार आहे? तर अशा निसर्गाचा विनाश करणाऱ्या लोकांना मी इतकंच सांगेन की तुम्हाला थोडं पण सेन्स ऑफ ह्युमर नाही का? आज तुम्ही नर्मदामध्ये जे 11,000 लिटर दूध जे वाया घालवलं, तुम्हाला थोडा पण निसर्गाबद्दल विचार आला नाही का? की बाबा आपण 11,000 लिटर दूध हे नदीत जर वाहिलं तर त्याचे दुष्परिणाम किती होतील? तुम्हाला नसेल माहिती तर मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. दुधामध्ये बेसिकली 87% हे पाणी असतं आणि 3.9 हे फॅट्स असतं आणि 3.4 हे प्रोटीन असतं आणि 4.8 हे लॅक्टिक ऍसिड असतं. मग आता मला अशा अतिशाण्यांना इतकं सांगायचं आहे, दुधामधल्या फॅट्स बोला, प्रोटीन बोला किंवा लॅक्टिक ऍसिड बोला, या कंपाऊंडला आणि मिनरल्सला बायोलॉजिकली डिग्रेडेबल व्हायसाठी ऑक्सिजन लागणार नाही का? आणि दुधामधले हे जे काही बॅक्टेरिया असतात हे जेव्हा पाण्यामधलं ऑक्सिजन घेतात तेव्हा पाण्यामध्ये ऑक्सिजनची पूर्ण कमतरता होते आणि असं झाल्यामुळे पाण्यामधील जे काही जीवजंतू असतात किंवा जे काही बॅक्टेरिया असतात ते पूर्णपणे मरून जातात. मग आता मला सांगा, तुम्ही जर अशा गोष्टी जर करत राहिले तर तुम्हाला अंधभक्त का नाही बोलणार?